उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि मुलांना सारखं काही ना काहीतरी खाण्यासाठी लागत असतं. त्यामुळे बाहेरचं काहीतरी पॅक फूड देण्यापेक्षा आज मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे मुरमुऱ्यांचा चिवडा. तर सर्वप्रथम आपण मुरमुरे चाळणीतून चाळून घेणार आहोत. यामध्ये काही कचरा असेल तर तो आपण काढून घ्यायचा आहे. मुरमुरे सगळे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. अर्धा किलो मुरमुरे मी चाळून घेतले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण वाटीभर तेल घ्यायचे. 150 ते 200 ml तेल या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की वाटीभर डाळवं यामध्ये आपण मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे. डाळवं बघा या ठिकाणी तळून झालेलं आहे. आता याला झाऱ्यावरती चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि ते मुरमुऱ्यांवरतीच काढून घ्यायचं आहे. यानंतर एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे. तळताना कसलीही घाई करायची नाही आहे. मध्यम आचेवरती सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे तळून झाले ते देखील मुरमुऱ्यांवरतीच आपण काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला मक्याचे पोहे तळायचे आहेत. हे पोहे तेलात टाकल्यानंतर खूप फुलतात, तर त्यामुळे आपल्याला थोडे थोडे करून याला तळून घ्यायचं आहे. हे देखील चांगलं झाऱ्यावरती निथळून घ्यायचे आणि मुरमुऱ्यांवरतीच काढून घ्यायचे आहे. यानंतर वाळलेल्या थोड्याशा हिरव्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत. मिरच्या ह्या वाळल्यानंतर थोड्याशा लालसर झाल्या होत्या. मिरच्या चांगल्या कडक अशा तळून घेतलेल्या आहेत. यानंतर वाटीभर वाळलेला कांदा देखील तळून घेतलेला आहे. आता मिरच्या, कांदा, त्याच्यानंतर कढीपत्ता या ज्या गोष्टी आहेत तर त्या एकदम क्रंची आणि क्रिस्पी होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता यानंतर आपण 2 चमचे यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडकली की 2 चमचे जिरे घालायचे. जिरे मोहरी या ठिकाणी चांगले तडकलेत. 10-15 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतल्या होत्या, त्या तेलामध्ये फ्राय करून घेते. डार्क ब्राऊन कलर या ठिकाणी याला आलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करत आहे आणि पाव वाटी वाळून घेतलेला कढीपत्ता मी या ठिकाणी घालते. कढीपत्ता मी चांगला वाळून घेतला आणि त्याची अशा पद्धतीनं थोडीशी जाडसर अशी एक पूड करून घेतलेली आहे. आता यानंतर 2 चमचे लाल तिखट घालायचे आणि 2 चमचे हळद घालायची आहे. गॅस आपण बंद केलेला आहे, त्यामुळे हळद आणि लाल तिखट करपणार नाही. आता बघा, हा सर्व मसाला आपल्याला मुरमुऱ्यांवरती घालायचा आहे. चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालूयात. आवडीनुसार पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल. दोन्ही हाताने हा जो मसाला आहे मुरमुऱ्याला चांगला चोळून घ्यायचा आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुरमुरे पॅकेटमध्ये आहेत, एकदम कुरकुरीत आहेत, साधाळलेले नाही आहेत. त्यामुळे याला मी आधी भाजून घेतलेलं नाही आहे. परंतु तुम्ही जर का सुटे मुरमुरे वापरणार असाल, ते साधाळलेले असतील, आपण बोटाने त्याला तपासून बघायचे, टेस्ट करून बघायचे की क्रंची आहेत की नाही. जर साधाळलेले असतील तर एकदा आपण त्याला थोडंसं मंद आचेवर ते सगळ्या मुरमुऱ्यांना भाजून घ्यायचे आणि मग चिवडा करायला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी चिवडा आपला तयार झालेला आहे. यावरती तुम्ही आवडीचा फरसाण घालू शकता, बारीक शेव घालू शकता. त्यानंतर कांदा, कोथिंबीर, काकडी, आता कैरीचा सीझन आहे तर कैरी, अशा पद्धतीनं तुम्ही खूप सारे व्हेरिएशन्स करून तुम्ही हे सर्व करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.